लगतच आहे. अतिशय सुंदर मैदान, सर्व बाजूला हिरवळ आहे. परिसर अतिशय विलोभनीय आहे, चांगला आहे. आणि आता पहिल्या मॅचला सुरुवात होतीये. पहिले दोन संघ आहेत, त्यामध्ये गतविजेते ज्यांनी अंतिम सामना जिंकला होता ते रुचा टायटन आणि मास्टर ब्लास्टर या दोन्ही संघांच्या दरम्यान हा पहिला सुरुवातीचा सामना कोमटी महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळाच्या वतीने आयोजित केलेली कोमटी प्रीमियर लीग KPL 7 सुरू होतीये. गतविजेते रुचा टायटन आणि मास्टर ब्लास्टर या दोन संघांच्या दरम्यान हा या लीगच्या सुरुवातीचा सामना, पहिलाच सामना खेळवला जातोय. फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. हॅलो हां ये ठीक आहे. रुचा टायटननी सुरुवातीला नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि मास्टर ब्लास्टर यांना सुरुवातीला फलंदाजीला निमंत्रित केलेलं आहे. पहिला चेंडू पडतोय. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. या प्रीमियर लीगचा हा पहिला चेंडू होता. या पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव निघालेली नाहीये आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही हा सीझन सुरू होतोय. जोरदार फटका मारलाय. पायचा झेल होतोय का, परंतु हा पहिला चौकार जातोय आणि हा सीमा पार. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे. ब्लास्टर नाही, त्यांच्या फलंदाजाने पहिला चेंडू सावधरित्या खेळून काढला होता, परंतु दुसरा चेंडू सीमा पार धाडलेला आहे. संघाची धावसंख्या 4. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे पुन्हा आता सुरुवात होती सामन्याला. जोरदार तडकवायचा हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरनं गेलेला आहे. चेंडू बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव निघत नाहीये. संघाची धावसंख्या 4. जोरात मारलेला आहे. झेल होतोय का, पायचं आहे, झेल होईल असं वाटतंय आणि सुंदर झेल, सुरेख झेल. हर्ष हा मिड विकेटला होता, डीप मिड विकेटला हर्ष होता. आणि आपल्या सर्वांना परिचित असेल की मॅन ऑफ द सिरीज हे गतविजेता जो संघ रुचाटन त्या त्या संघामध्ये एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू, मुख्य खेळाडू जो हर्ष आहे, हर्षने हा सुरेख झेल घेतलेला आहे. उंच गेलेला होता चेंडू. चेंडूच्या बरोबर खाली येत चेंडू व्यवस्थित झेललेला आहे आणि पहिला धक्का मास्टर ब्लास्टर संघाला. एक बाद. संघाची धावसंख्या आहे 4. या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा असाच जोरदार फटका मारायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू यष्ट्यांच्या वरनं गेला होता आणि यावेळी मात्र झेल बाद होऊन परततोय. कोण आउट झाला तो? अक्षय. जोरात मारलाय आणि यावेळेला दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू जातोय सीमा पार. संघाने जो नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे त्याचं
ओमकार आणि ओमकारने हा पहिल्याच चेंडूवर स्वतःच्या चौकार मारलेला आहे. 8 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 8. जोरदार फटका आहे. पाहायचंय हा पण सीमारेषेच्या पार चेंडू आणि या 4 धावा. एक बाद 12 संघाची धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये थोडं संमिश्र षटक होतं. या षटकामध्ये 3 चौकार मारले परंतु एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं. कोमटी प्रीमियर लीगचा हा 7वा सीझन. रिचा टायटन आणि मास्टर ब्लास्टर या 2 संघांमध्ये सामना सुरू झालेला आहे. पहिलाच सामना. पहिले षटक संपलेले आहे. एक षटकामध्ये संघाची धावसंख्या आहे 12 धावा. 1 बाद 12. ह्या ज्या 12 धावा झालेल्या त्या 3 चौकाराच्या मदतीने झालेल्या आहेत. 3 चौकार लागोपाठ या षटकामध्ये मारले गेलेले आहेत परंतु एक फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. जोरात मारायचा चेंडू मिड विकेटला. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागलेला आहे. स्क्वेअर लेगला गेलेला आहे आणि एकेरी धाव जी पहिली एकेरी धाव संघाची धावसंख्या झालेली आहे 13. 1 बाद 13. दुसरं षटक सुरू आहे. उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. कुठल्याही प्रकारची धाव निघत नाहीये. चांगला चेंडू स्क्वेअर कट करण्यात आलेला आहे आणि हा कव्हरच्या डोक्यावर पॉइंटच्या डोक्यावर गेलेला आहे. सीमा पार सुरेख फटका. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. अँगल करून चाललेला होता हा चेंडू. उजव्या हाताने राऊंड द विकेट टाकल्यानंतर उजव्या फलंदाजाच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू बॅकफुटला जात पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला आहे. सीमारेषेच्या पार 4 धावा. संघाची धाव झालेली आहे. येते 17 धावा. 1 बाद 17. आणि ओव्हर द विकेट आणि हा चेंडू खूप शॉर्ट पिच पद्धती चेंडू होता. फलंदाजांना जोरात तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारायचा आहे परंतु नंतर येतो. आणि हा जोरदार फटका आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 4 धावा. आणि जोरदार सुरुवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 4 चौकार मारले गेलेले आहेत आणि संघाची धावसंख्या 21 धावा. 1 बाद 21. मास्टर ब्लास्टरने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. यामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा वसूल केलेले आहेत आणि आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार आणि हा उंच तडकवलेला आहे. झेल होतोय बहुतेक पुन्हा एकदा हर्ष आणि सुरेख झेल झेललेला आहे.
आणि मागच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे झाले त्याचप्रमाणे या षटकामध्ये सुद्धा एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश. सगळ्यांनी काय बाहेरच्या कोणत्याच याच्यात नाही. सगळे आपल्या टीमला म्हणत होते सगळ्या टीमनं बाहेर आहे. आउट झालं ते बी बाहेरच आहे ना. कोणी बोलू शकत नाही. हो ना. टायटलला हरवायला तुमच्यातले प्लेयर चांगले मला सांगा सगळे बाहेरचे आमची टीम तर वेगळीच आहे. पुढे घ्या की हर बेकार इंज्युअर आहे. हो का? काय बेल्ट लागलेला आहे. हो का? ते मस्त दिसायला. हां तो बेल्ट लावला. चहा घेतला ना? हां घेतला. हो पुन्हा खेळायला सुरुवात होतीये. मनीष आणि मनीषने जोरदार षटकार जातोय बहुतेक आणि हा षटकार पहिल्या चेंडूवर या षटकाच्या सुरुवातीला षटकार मारलेला आहे मनीषने. मनीष हा अतिशय नावाजलेला फलंदाज. गोविंद गायकवाड यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. एक 2 मिनिटं थांबवा. पंचांना विनंती आहे. पंचांनी कृपया 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. षटकार काही तांत्रिक कारणामुळे खेळ थांबलेला आहे, परंतु अतिशय चांगल्या या सीझनला सुरुवात झालेली आहे. पहिले दोन्ही संघ अतिशय नावाजलेले आहेत. गतविजेत्या संघ रुचा टायटन यांनी अंतिम सामना गेल्या वर्षीचा 6वा जो सीझन होता तो जिंकलेला होता आणि त्यांच्याबरोबर सामना करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत ते मास्टर ब्लास्टर आहे. दोन्ही तुल्यबळ संघांदरम्यान हा सामना सुरू झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा वसूल केल्या होत्या, त्यामध्ये 3 चौकार मारले, परंतु एक फलंदाज बाद झालेला होता. प्रज्योतनी एका फलंदाजाला बाद केलेला होता. सत्तावीस झाले. 17 4 21 आणि 6 27. नमस्कार. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. 2 बाद 27. तिसरे षटक सुरू. पहिल्या षटकामध्ये 12 धावा निघाल्या होत्या. महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळ यांच्या वतीने हा जो कोमटी प्रीमियर लीगचा 7वा सीझन कोमटी प्रीमियर लीगचा हा 7वा सीझन आहे. यापूर्वीचे 6 सीझन अतिशय उत्साहामध्ये पार पडलेले होते आणि दरवर्षी अशा प्रकारे हे सामने खेळवले जातात आणि उत्तरोत्तर आपण पाहिलं असेल की खूप चांगल्या पद्धतीने सामने भरवले जातात. त्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्व तरुण खेळाडू सहभागी होतात आणि आपला परफॉर्मन्स दाखवतात. यामध्ये खूप नावाजलेले फलंदाज आहेत, नावाजलेले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. या सर्वांचा एकत्रितरित्या खेळ पाहायला खूपच अतिशय मनोरंजनपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि
सर्व खेळाडूंना सुद्धा चांगलं प्रोत्साहन मिळतं. तिसरं षटक सुरू होत आहे. प्रशांत हा नॉन स्ट्रायकरला आहे आणि पहिल्या चेंडूवर सिक्सर मारला होता. जो षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं गेलेला होता आणि प्रशांत नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे, परंतु एक धाव सुद्धा निघतीये. आणि या सामन्यातला सुरुवातीच्या सामन्यातला पहिला नो बॉल आणि हा नो बॉल आपल्या सर्वांना माहिती की नो बॉल असल्यानंतर त्याच्यावर फ्री हिट असते. त्यामुळे या फ्री हिटवर किती धावा वसूल केल्या जातील हे पाहायचंय. जोरदार फटका मारायचा आहे. उंच गेलेल्या हवेमध्ये झेल होते का पाहिजे, परंतु तीन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. हा चेंडू फ्री हिट साठी होता. काही विशेष या फ्री हिट साठी काही करता आलेलं नाही. 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. प्रशांत फलंदाजीसाठी तयार आहेत. चांगला चेंडू होता. हा चेंडू उजव्या एसटीवरनं थोडासा बाहेर जाणारा. प्रशांत यांना तो कव्हर्समध्ये खेळायचा होता. बॅटीच्या जवळनं गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे. फुलटॉस आणि हा मिड विकेटला मारलेला आहे चेंडू. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 2 बाद 32 धावा झालेल्या आहेत. हे तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते, परंतु 27 धावा 2 षटकांमध्ये निघालेल्या होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. चांगला चेंडू होता. उजव्या एसटीवर झपकन आतमध्ये येणारा चेंडू फलंदाजांच्या बॅटीच्या बाजूने गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचे धाव नाहीये. 32 धावा 2 बाद. तिसरे षटक सुरू आहे. मिड विकेट आणि मिडॉनच्या मध्ये मारलेला हा चेंडू हर्षाने व्यवस्थित अडवलेला आहे. 1 धाव मिळतीये. काही नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. तिसरं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या आहे 33 धावा 2 बाद 33 अशी संघाची धावसंख्या आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 3 षटकामध्ये 11 धावांच्या गतीने धावसंख्या वाढलेली आहे आणि 33 धावा 2 बाद.
उजव्या हाताने राऊंड द विकेट आणि राऊंड द विकेट टाकताना हा चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या आसपास ठेवला जातोय. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. आणि या वेळेला मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. जोरात मारायचा कव्हरच्या वरतून, परंतु एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली आहे 34 धावा, 2 धावा, 2 बाद 34. रोहित गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी रोहित, त्यामध्ये थोडासा पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. महाराष्ट्र आर्य वैश्य योग मंडळाच्या वतीने या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये टायटल स्पॉन्सरर हे महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळ. आणि को स्पॉन्सर टायटल स्पॉन्सर महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळ आणि त्यांचे सर्व मेंबर्स. आणि कोण स्पॉन्सर आहेत आयुजन फार्मा, डॉक्टर किशोर यंबरवार आणि मनीष मिळवार मध्यवार आणि मध्यवार. हां, श्री बालाजी एंटरप्राइजेस हे को स्पॉन्सर आहेत. आणि त्यांचे सर्व श्री गणेश चिंतावार श्री गणेश चिंतावार हे को स्पॉन्सर आहेत. फुलटॉस चेंडू जोरदार पटकवला जातोय आणि झेल होतोय का पाहायचं. एक प्रेक्षणीय झेल झाला असता. बरोबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू होता, उडी मारली, परंतु चेंडूचा हा षटकार पंचांनी घोषित केले आहे. चेंडूचा वेग जास्त होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पडलेला आहे. षटकार. संघाची धावसंख्या 42 धावा. आतापर्यंत चांगलं षटक टाकलं होतं, परंतु हा खराब चेंडू बॅटीच्या पट्ट्यामध्ये आलेला होता आणि प्रशांत यांनी जोरदार तो मिड विकेटच्या डोक्यावरनं मारलेला आहे. हा चेंडू स्वीप केलेला आहे. हा चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. लागोपाठ 2 चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारलेला आहे. आणि हे चौथं षटक संपलेलं आहे. 46 धावा झालेल्या आहेत. रुचा टायटन यांनी सुरुवातीला नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं होतं, परंतु सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये जरी एक फलंदाज बाद झाला होता, तरीही संघाची धावांची गती मात्र मास्टर ब्लास्टर संघाने अतिशय चांगली राखलेली आहे. 46 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि दोन्ही महत्त्वाचे फलंदाज मधल्या फळीतले हे मैदानामध्ये क्रीजवर आहेत. प्रशांत आणि पवन. प्रशांत आणि पवन हे दोघेही चांगले फलंदाज आहेत. अतिशय संघाचे खंदे. त्यामध्ये आतापर्यंत दोघांनी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाचा डाव सावरलेला आहे. आणि हर्ष गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. रिचा टायटन या संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू हर्ष. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 46 धावा झालेल्या आहेत. 46 धावा, 2 बाद 46. सर्व खेळाडूंना अंपायर जरा फास्ट घ्या, आपण खूप मागा आहे.
फिल्डिंग प्लेयर्स लवकर फास्ट. आणि हा जोरात उडलेला आहे. झेल पाहतो, झेल होतोय का पाहायचंय. आणि हर्षने सुरेख झेल झेललेला आहे. तिसरा झेल. 3 बाद 46 धावा. आणि मी आपल्याला सांगितलं की एक चांगला फलंदाज बादून मैदानामधून परततोय. मास्टर ब्लास्टर लवकर प्लेयर पाठवा, आपण मागं आहोत. 8 संघ ह्या कोमटी प्रीमियर लीगच्या 7व्या सीझन मध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये मास्टर ब्लास्टर, रुचा टायटन, खडकी रॉयल्स, सिंहगड मावळा, एव्ही स्मॅशर, संभाजीनगर योद्धा, कोमटी वॉरियर्स आणि मास्टर स्ट्रोक्स असे 8 संघ आहेत. नवीन आलेले फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये आलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूवर हर्षने बळी मिळवलेला आहे. जोरात तडकवलेला आहे. हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. पायचा षटकार का चौकार, आणि षटकार घोषित केलेला आहे पंचांनी. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे स्वप्नील यांनी. आणि 52 धावा झालेल्या आहेत संघाच्या. 3 बाद 52. आणि हा स्वीपर कव्हरला हा चेंडू अडवलेला आहे आणि 1 धाव मिळतीये. पहिल्याच चेंडूवर जो षटकार मारला होता त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर 1 धाव मिळवून प्रशांत पुन्हा फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 53 धावा. 3 बाद 53 अशी चांगली सुरुवात केलेली आहे. 5वं षटक सुरू आहे. चांगला चेंडू होता. हा चेंडू डाव्या यष्टीवरनं थोडासा आतमध्ये येणार चेंडू. 53 धावा 3 बाद. 5वं षटक सुरू आहे. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण बळी मिळवलेला होता. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने वाढते. 54 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 54. थोडं वेळ घेतो. कॉमेंट्री करतात ना. हा चेंडू डाव्या यष्टीवरचा खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगला 1 धाव मिळते. पंचांनी ही लेग बाय घोषित केलेली आहे. पायाला लागून चेंडू गेलेला असल्या कारणानं अतिरिक्त धावसंख्या वाढून संघाची धावसंख्या 55. 3 बाद 55. 5वं षटक सुरू आहे. रिचा टायटन आणि मास्टर ब्लास्टर या 2 नावाजलेल्या संघांच्या दरम्यान हा सुरुवातीचा सामना खेळवला जातोय.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या दिशेने एक धाव मिळते. स्वप्नील 56 धावा आणि षटक संपलेले आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 56 धावा, 3 बाद 56. जरी या षटकामध्ये एक षटकार बसला असला तरीही एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. हर्ष यांना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, परंतु जी मोक्याची जागा आहे ती मिडविकेटची जागा हे स्वतः हर्ष थांबलेला आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये शुभम गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. हो हो अजय तुप्तेवार तुषार उत्तरवार. हो हो ते माहिती माहिती. हो इनिंग झाली. येस. ओव्हर द विकेट. सर्व खेळाडूंना विनंती आहे की कृपया जास्त वेळ मध्ये घालू नका, कारण अगोदरच हा सामना थोडासा उशिरा सुरू झालेला आहे. किती सामने आहेत आजच्या दिवसामध्ये? 8 आहेत ना? किती सामने टोटल दिवस आज दिवसभरामध्ये किती आहेत? 8 आहेत ना? 8 सामने या आजच्या दिवशी पहिल्या दिवशी होणार आहेत. जोरात मारायचा परंतु फलंदाज बाद. हा चेंडू उजव्या यष्टीवरनं थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. बॅटीच्या कडेला लागला असावं मला वाटतं आणि फलंदाज बाद होऊन परतलेले आहेत. थोडं फास्ट खेळायचं आपल्याला. फिल्डिंग टीम लगेच तुमचं सेलिब्रेशन चालूच राहू द्या, पण लवकर. आजच्या दिवसामध्ये 8 सामने खेळवले जाणार आहेत. सुरुवातीला या सामन्यामध्ये ओपनिंगचा पहिलाच हा सामना असल्यामुळे थोडासा उशीर झाला होता, परंतु आपण हा मधला जो वेळ गेलेला आहे तो कव्हर करायचा आहे. सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. रिचर्ड टायटनच्या सर्व खेळाडूंना, मास्टर ब्लास्टरच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की कृपया त्यांनी संयोजकांची विनंती ऐकायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला खेळलेला आहे आणि 1 धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 57 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 57. पहिल्या 4 षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती, परंतु 5वं आणि हा 6वं षटक जे आहे यामध्ये तितक्या धावा झालेल्या नाही आहेत. हे षटकही चांगलं षटक पडतंय, कारण यामध्ये आत्तापर्यंत चौकार षटकार काही झालेलं नाही आहे. परंतु तसं पाहिलं तरी मास्टर ब्लास्टरने कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला चहाची व्यवस्था केलेली आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना सर्वांना सूचना आहे की आपल्याला जर चहा घ्यायचा असेल तर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला चहाची व्यवस्था केलेली आहे झाडाच्या खाली. जोरदार फटकावलेला आहे, परंतु मिड ऑफला हा चेंडू जातोय. हर्ष यांनी चेंडू व्यवस्थित अडवलेला आहे. संघाची धावसंख्या 58 धावा, 4 बाद 58. 6वं षटक सुरू आहे. एक स्क्वेअर लेग मिड विकेट, एक लॉंग ऑन. संभाजीनगर खेळू नका, तिथं अलाउड नाहीये, नेट्समध्ये अलाउड नाहीये.
काय पाहिजे हां, कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी मध्ये वेळ घालू नये, कारण अगोदरच वेळ झालेला आहे. यानंतर अजून 7 सामने व्हायचे बाकी आहेत. पहिला सामना या रुचान या संघाने गतविजेते आहेत. कोमटी 58 फॉर 4, 58 धावा 4 बाद संघाची धावसंख्या आहे. कृपया वेळ अमूल्य आहे, वेळ घालू नका. त्यानंतर अजून 7 सामने बाकी आहेत. खेळ मागाशी थोडा थांबला होता. काय झालं अंपायर? कृपया पंचांशी वाद घालू नये. चेंडू खेळायला लवकर सुरुवात करायची आहे. खेळासाठी अगोदरच थोडासा उशीर झालेला आहे. यानंतर अजून 7 सामने बाकी आहेत. त्यामुळे कृपया सहकार्य करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळाच्या वतीने हे सामने आयोजित केलेले आहेत. या सामन्यांमध्ये हा कोमटी प्रीमियर लीगचा 7वा सीझन आहे. या 7व्या सीझनमध्ये 8 संघ सामील झालेले आहेत. मास्टर ब्लास्टर, रुचा टायटन, खडकी रॉयल्स, सिंहगड मावळा, एविस माशर, संभाजीनगर योद्धा, कोमटी वॉरियर्स आणि मास्टर स्टोक्स असे 8 सामने, 8 संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत. खेळाला पुन्हा सुरुवात होतीये. संघाची धावसंख्या आहे 58 धावा 4 बाद 58. शॉर्टपिच चेंडू होता उजव्या यष्टी बाहेरचा, कव्हरला खेळला जातोय. 1 धाव मिळते, दुसरी धाव पळून काढली जाते. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी कव्हर्समध्ये. 2 धावा. संघाची धावसंख्या 60, 4 बाद 60. 6वं षटक सुरू आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये चांगली धावांची गती होती. नंतरच्या 2 षटकांमध्ये मात्र धावांना थोडा ब्रेक लागला. फुल टॉस आणि हा स्क्वेअर लेगला खेळला जातोय चेंडू. 1 धाव मिळते. 61 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 61. 6वं षटक संपलेलं आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रत्येक सामना हा 8 षटकांचा होणार आहे. थोडं फास्ट खेळा. महेश यांचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्यात आलेला आहे. 1 धाव मिळते. चांगला फटका होता, परंतु स्वीपर कव्हरला चेंडू अडवलेला आहे. संघाची धावसंख्या 62, 62 फॉर 4, 4 बाद 62. सर्व संघांना आणि कॅप्टन्सला नम्र विनंती आहे की आपण लवकर संपवायची आहे मॅच. अन्यथा कमिटीला 7-7 ओव्हरच्या कराव्या लागतील या मॅचेस सगळ्या पुढच्या. तर ते योग्य नाही होणार. म्हणून फास्ट करा. सगळ्यांनी फास्ट करा.
जोरदार मारायचा चेंडू उजवे बाहेरचा चेंडू निर्धाव जातोय. 62 4 बाद 62. पहिला सामना नवीन आलेले जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी. जोरदार फटका मारलेला आहे. झेल होते का पायचा आणि झेल बाद. आणि हर्ष यांनी पुन्हा हा झेल घेतलेला आहे मिडॉनला. हे पण तसंच आहे. पाच बाद 62 धावा. 7वं षटक सुरू आहे. 7व्या षटकामधले 3 चेंडू झालेले आहेत. पुढे मारायचा आहे. चेंडूचा अंदाज घेतलेला नाहीये आणि पुढे येतोय फलंदाज म्हटल्यानंतर अतिशय चाणाक्ष पद्धतीने चेंडू शॉर्ट पिच टाकलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव होत नाहीये. संघाची धावसंख्या 62. 5 बाद 62. मनीष गोलंदाजी करण्यासाठी तयार. त्याचा सामना करतायत गौरव. आणि हा चेंडू चांगला चेंडू होता. टायमिंग होत नाहीये. हा चेंडू मिड विकेटला मारायचा आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. या क्षेत्ररक्षणामध्ये एक धावा 62 धावा. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 बाद 62. चांगलं षटक. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली या षटकामध्ये मनीष यांनी. स्क्वेअर लेगला जातो चेंडू. एक धाव जोरात पळून काढली. दुसरी धाव होणार असं दिसतंय आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट. चौसष्ट झाले. 64 5 बाद 64. हे संघाच्या वतीने टाकले जाते ते 8वं शेवटचं षटक आहे. हां हां 2 मिनिटे. लॉंग ऑनला चेंडू मारला जातोय. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 64 धावा झालेल्या आहेत. या अगोदर जे 2 धावा पळून काढल्या होत्या त्यामधली 1 धाव शॉर्ट असल्या कारणानं 1च धाव फक्त काउंट केली जाते. त्यामुळे 64 धावा. 5 बाद 64. खडकी रॉयल कॅप्टन उत्कर्ष आणि सिंहगड मावळा कॅप्टन अमर टॉससाठी स्टेज पाशी यायचंय. आणि या खोलवर टप्प्यात चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. 2 धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आणि चांगला थ्रो सुद्धा चांगला आहे. चेंडू फेक पण चांगली केलेली आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 66 धावा. 5 बाद 66. पहिल्या 4 षटकांमध्ये 43 धावा काढल्या होत्या परंतु नंतरच्या षटकांमध्ये मात्र
आणि हा चेंडू बोल्ड बॅटीच्या आतल्या बाजूला लागलेला आहे आणि डावी यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे. चांगला चेंडू होता. चेंडू आतमध्ये येणार. चेंडू जोरात मारायचा आहे. शेवटचं षटक असल्यामुळे या षटकामध्ये जास्त हाणामारी होणार, जास्त धावा जमवण्यासाठी प्रयत्न केला जाणार. त्यामुळे जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्नामध्ये बाद होऊन फलंदाज मैदानामधनं पॅव्हेलियनच्या दिशेने परत आहेत. 66 धावा, 6 बाद. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 8व्या षटकातल्या या इनिंगच्या शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 66 धावा, 6 बाद, 66. परत जोरात मारण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्याच चेंडूवर, परंतु चेंडू गुड लेंथवरनं थोडासा उडालेला. कुठल्याही प्रकारची धाव होत नाहीये. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू असल्या कारणानं पंचांनी या वाईड घोषित केलेला आहे. शेवटचा षटक आहे, शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवर कुठलाही मोठा फटका मारू द्यायचा नाहीये. त्यामुळे चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवला जातोय आणि त्यामुळे हा चेंडू वाईड गेला असावा. फुल टॉस आणि हा मिड शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव फलंदाज बाद झालेले आहेत. 1च धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती आदित्यनं फेकलाय आणि प्रमोदनं हे केलंय 67 किती झाले रन? आजा प्लीज प्लीज. इथनं जरा डिस्टर्ब होते. मनीष, नाही इथे पुढे मनीष दादा स्कोर काय झाला? टॉस केले. आजा अरुण. महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळाच्या वतीने कोमटी प्रीमियर लीगचा हा 7वा सीझन. यामध्ये ही जे सामने भरवलेले आहेत या सामन्यांमध्ये टायटल स्पॉन्सर महाराष्ट्र आर्य वैश्य युवक मंडळ, को स्पॉन्सरर आयुजन फार्मा, मास्टर ब्लास्टर फिल्डिंग लावून घ्या लगेच, आणि श्री बालाजी एंटरप्राइजेस. आयुजन फार्माचे सर्व डॉक्टर किशोर यंबरवार आणि मनीष मद्दीवार. त्याचप्रमाणे श्री बाल मॅचचा टॉस झालेला आहे. खडकिरी रॉयल्सने टॉस जिंकलेला आहे आणि दे आर गोइंग टू बोल. राईट, दे आर गोइंग टू बोल. रुचा रॅटन ओपनिंग प्लेयर. प्लीज प्लीज लवकर लवकर लवकर. जिंकायला किती करायचे? 68 धावा, 8 बाद 68 जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. आणि मास्टर ब्लास्टर या संघाने सुरुवातीला फलंदाजी करताना 68 धावा जमवल्यात. 69 धावांची टार्गेट हे समोरच्या रुचा टायटन या संघासाठी ठेवण्यात आलेला आहे. रुचा टायटन हा गतविजेता संघ आहे. कोमटी प्रीमियर लीगचा 6व्या सीझनचा विजेता संघ रुचा टायटन. या सामन्यांचे
स्पॉन्सर को स्पॉन्सर आहेत आयोजन फार्माचे डॉक्टर किशोर एंबरवार, मनीष मिद्दवार, श्री बालाजी एंटरप्राइजेसचे गणेश चिंतावार, एक्झिक्युशन कमिटीचे अजय तुप्तेवार, तुषार उत्तरवार. कोमटी प्रीमियर लीग सीझन 7 हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या 8ही टीममधले काही कॅप्टन्स, व्हाईस कॅप्टन यांनी मोलाचं सहकार्य केले. म्हणजे मी नावं आवर्जून घेतोय. अजय तुप्तेवार, तुषार उत्तरवार, अखिल तम्मीवार, अमर रायकंटीवार आणि प्रशांत मोतेवार यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. अपार्ट फ्रॉम महाराष्ट्र आर्यवैश्य युवक मंडळ कमिटी आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेऊन ही पूर्णत्वात नेण्यास मदत केलेली आहे. त्यांचे विशेष आभार. रिचा टायटनचे राखीव खेळाडू एक जण 68 धावा झालेल्या आहेत. 69 धावांची गरज आहे. हर्ष ओपनिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ देण्यासाठी आहेत ते हर्ष बरोबर प्रमोद, दोघंही नावाजलेले फलंदाज आहेत. सुरुवातीला गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत ते प्रशांत, आणि प्रशांत डाव्या हाताने गोलंदाजी करतात, चांगली गोलंदाजी करतात. थोडं क्षेत्ररक्षण सुरुवातीला लावलं जाते. 68 धावा झालेल्या आहेत. 69 धावांची गरज आहे. 8 बाद 68. सुरुवातीला जो पहिला सामना हा खेळवला जाते, या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये 43 धावा झालेल्या होत्या. त्यानंतरच्या पुढच्या षटकांमध्ये फक्त 25 धावा निघालेल्या आहेत. फुल टॉस आणि या चेंडूवर कुठल्याही प्रकारे त्याचा फायदा मिळवता आलेला नाही. संघाची धावसंख्या काही वाढत नाही. एक चेंडू झालेला आहे. चांगला चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या मधनं एक धाव मिळते आणि आपल्या संघाची धावसंख्या 1 ने सुरुवात केलेली आहे. खातं उघडलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की गतविजेते रुचा टायटन आणि मास्टर ब्लास्टर यांच्या या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. प्रशांतने हा चेंडू जोरदार तडकवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 4 धावा. सुरेख फटका हा एक पाऊल पुढे टाकत बरोबर चेंडूच्या रेषेमध्ये येत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं तडकवलेला आहे. जोरदार फटका होता आणि उत्तम या चौकाराने सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलेलं आहे. अतिशय सुरेख फटका होता आणि हा जोरदार फटका आणि हा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं मारलेला हा फटका 6 धावांसाठी आणि जोरदार सुरुवात केलेली आहे रुचा टायटनने. पहिल्या षटकात 4 चेंडूंमध्ये 11 धावा वसूल केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. म्युझिक वाले चौकार षटकार आउट झाल्यानंतर थोडंसं म्युझिक वाजवा मध्ये मध्ये. हो हो. डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकण्यासाठी प्रशांत तयार. पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे चेंडू. 1 धाव मिळते. 1 धाव काढून नवीन जे हे षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या आहे 13 धावा. 1 बाद 13.
सुरुवात चांगली झालेली आहे. 69 धावा करायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावांची, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार अशा प्रकारे सुरुवात चांगली झालेली आहे. नवीन आलेले गोलंदाज स्वप्नील उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकतील. त्यांचा सामना करतील हर्ष. आणि हा लेगस्टंपच्या खूप बाहेर आणि सुरेख यष्टिरक्षकाने हा चेंडू अतिशय चांगला अडवलेला आहे. वाईड होता हा चेंडू, परंतु सुरेख यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळाले. एका हाताने डाव्या बाजूला जात चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, चांगला चेंडू अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी उत्तम मोलाचं कार्य केलेलं आहे. हा जातो चेंडू मिड विकेटला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली आहे 15. बिनबाद 15. सावध परंतु चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार मारला होता. जोरात मारायचा आणि हा चौकार फाईन लेगच्या डोक्यावरनं मारलेला आहे. सरळ गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि अतिशय आक्रमक मूड मध्ये आहेत प्रमोद. त्यांनी एक षटकार 2 चौकाराच्या मदतीने आपली वैयक्तिक 14 धावा केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 19. बिनबाद 19. दुसरं षटक सुरू आहे. चेंडू डाव्या यष्टी बाहेरचा होता, खराब होता. जोरदार फटका आहे आणि हा परत सीमारेषेच्या बाहेर षटकार. मधल्या यष्टी आणि डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ओव्हरपिच होता, बरोबर कव्हर करत जोरदार मारलेला आहे तो लॉंग लेगच्या दिशेने आणि 6 धावा वसूल केलेल्या आहेत. षटकार हा दुसरा षटकार वैयक्तिक त्यांचा, संघाचा पण दुसरा षटकार. 25 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 25. आणि हा तिसरा षटकार जातोय का पाहायचा आहे. मिड विकेटच्या बरोबर फलंदाज बाद. सुरेख झेल घेतलेला आहे. अतिशय जोरात फटका होता, परंतु चांगला झेल सीमारेषेच्या अगदी लगत. हा सांगतो. म्युझिक अरेंजर चौकार आणि षटकार मारल्यानंतर म्युझिक वाजवायचंय. फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा म्युझिक सुरू करायचंय. मनीष नवीन आलेले फलंदाज, परंतु आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून प्रमोद आलेले आहेत. त्यांनी 2 षटकार मारले, 2 चौकार मारले. संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. 25 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 25. वरती गेला, उंच गेला चेंडू जास्त. खूप वरती गेला चेंडू, वर उडाला जास्त, वरती गेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. संघाची धावसंख्या 1 बाद 25. हे दुसरं षटक. ह्या षटकामध्ये जरी आतापर्यंत 11 धावा निघाल्या असल्या तरी एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि महत्त्वाचा फलंदाज प्रमोद याला बाद केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि हा खेळून काढायचा आहे, परंतु चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागून यष्टिरक्षकांच्या डोक्यावरनं गेला आहे. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 26. 1 बाद 26.
चांगली सुरुवात म्हणता येईल. जरी एक फलंदाज बाद झाला तरी दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. अजूनही आणि यावेळेला मात्र एक चोरटी धाव काढण्यामध्ये यश आलेलं आहे हर्ष यांना. एका बाजूने आपला जे फलंदाज आहेत हर्ष हे एका बाजूने सिंगल डबल अशा प्रकारच्या धावा घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूने मात्र आक्रमक फलंदाजी अशा प्रकारचं आहे त्यांची योजना दिसते. आतापर्यंत संघाची धावसंख्या झालेली आहे 27 धावा, 1 बाद 27, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि प्रशांत पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी डाव्या हाताने ओव्हर द विकेट. हर्ष फलंदाजी करतायत आणि त्यांना साथ देत आहेत कोणी दुसरे हर्ष आणि कोण मनीष. प्रमोद यांनी 2 षटकार 2 चौकार मारले होते. मोलाचं योगदान आपल्या संघासाठी त्यांनी दिलं, परंतु बाद होऊन एक चांगला झेल घेतला होता मिड विकेटला. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा खेळून काढला जातोय. स्वीपर कव्हरला 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 28 धावा, 1 बाद 28. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. त्यामध्ये 35 चेंडूंमध्ये 41 धावा करायच्या आहेत. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू आहे. पंचांनी हा वाईड घोषित केला आहे. 29 धावा झाल्यात, 1 बाद 29. अजून 40 धावांची आवश्यकता आहे. 35 चेंडू आणि 40 धावा. एकच फलंदाज बाद झालेला आहे. अजून 9 फलंदाज बाकी आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू कव्हरच्या दिशेने मारायचा आहे, परंतु बॅटीच्या वरच्या बाजूला लागून हा थर्डमॅनला गेलेला आहे. 1 धाव मिळतीये. टेनिस क्रिकेट खेळताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण चेंडू हा उडत असतो, चेंडू हा फिरत असतो. त्यामुळे चेंडूवर शेवटपर्यंत क्षेत्ररक्षण करताना लक्ष ठेवावं लागतं. बॅकफुटला जात खेळून काढलाय कवजला आणि 1 धाव मिळतीये. 31 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 31. या षटकामध्ये आतापर्यंत कुठलाही मोठा फटका मारला गेलेला नाहीये. चौकार षटकार अजून दिसलेला नाहीये. जोरात मारायचा फलंदाज बाद होतो काय पाहायचंय, परंतु वरच्या बाजूला चेंडू लागलेला होता आणि हा झेल सुटलेला आहे. हा महत्वपूर्ण झेल सुटलेला आहे. चांगला चेंडू आहे हा. चेंडू उजव्या यष्टीवरनं थोडासा बाहेर जाणारा चेंडू प्रशांत यांचा आणि यष्टरक्षकांकडनं हा चेंडू हा झेल सुटलेला आहे. 31 धावा, 1 बाद. खेळून काढलाय मिडॉनला. 1 धाव मिळतीये. बत्तीस धावा झालेल्या आहेत. 1 बाद 32. 32 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 आवश्यकता आहे. 31 मध्ये धावांची आवश्यकता आहे. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर आहे चेंडू. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. तितकीशी लय सापडत नाहीये. या अगोदरच्या चेंडूवर चांगला चेंडू असल्या कारणाने झेल उडालेला होता, परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आलेलं होतं. यष्टरक्षकांना झेल सुटला होता. आणि परत खेळून काढलाय हा थर्डमॅनला. 1 धाव मिळतीये. हर्ष एका बाजूने डिफेन्सिव्ह पद्धतीने बचावात्मक पद्धतीने खेळला
खेळत आहेत आणि त्यांचे जे सहकारी जे नवीन आलेले फलंदाज आहेत हे फटकेबाजी करतात अशा प्रकारची योजना आहे. आणि आत्तापर्यंत 34 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1 बाद 34. जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता आहे. मास्टर ब्लास्टर या संघाने प्रथम फलंदाजी करताना 68 धावा केलेल्या होत्या. सुहास गोलंदाजी करण्यासाठी उजव्या हाताने कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. हर्ष एका बाजूने आहेत, त्यांचा सामना करतील. आत्तापर्यंत 7च धावा केलेल्या आहेत हर्ष यांनी. 6 चेंडूंमध्ये 7 धावा. परंतु या अगोदर जे प्रमोद होते त्यांनी 2 षटकार 2 चौकार मारले होते आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. कृपया संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की झटपट आपलं क्षेत्ररक्षण लावायचं, खेळाला सुरुवात करायची आहे. ऑप्शनच्या बाहेर परत जातो थर्ड मॅनला. 1 धाव मिळतीये आणि स्ट्राईकवर आता आहेत ते मनीष. कोमटी प्रीमियर लीगच्या 7व्या सीझनमध्ये हा पहिलाच सामना आहे. एकूण 8 संघ या कोमटी प्रीमियर लीगच्या लीगमध्ये सहभागी आहेत. जोरात मारायचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांकडे दाद मागण्यात येते परंतु चेंडू चांगला होता. चेंडूला थोडासा वेग कमी केलेला होता. चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू होता, त्यामुळं फलंदाजांच्या बॅटीतनं हुकलेला आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी झालेली आहे. जिंकण्यासाठी 69 धावांमधलं 35 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 1 बाद 35 अशी संघाची धावसंख्या आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील करण्यात आलेले आहे पंचांकडे, परंतु फलंदाज मात्र चकतायत. उजव्या यष्टी बाहेरचे चेंडू हे फलंदाजांना काही खेळता येत नाहीयेत कारण बॅटीच्या पट्ट्यातून हुकतायत. धावा काही निघत नाहीयेत. चांगलं षटक जोरात मारलेलं आणि यावेळेला षटकार जातोय का पाहायचंय, परंतु झेलही होईल असं वाटतंय. परंतु आणि आज चांगला प्रयत्न होता, पाहायचंय या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया पंचांना निर्णय देऊ द्यात. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूयात. या ठिकाणी अतिशय नाट्यपूर्ण घडामोड घडलेली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रेक्षक आपापल्या परीने निर्णय देत आहेत आणि पंचांची निर्णयाची वाट पाहूयात आपण. थर्ड अंपायर साठी चेक केलं जातंय, पाहिलं जातंय. जोरदार फटका होता आणि आज सीमारेषेच्या अगदी जवळ होता. ओमकार यांनी हा चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांची निर्णयाची आपण वाट पाहूयात काय झाले ते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नाट्यपूर्ण घडामोड अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू त्यांच्या हातातून सुटला.
खेळ जरी थोडासा थांबला असला. अंपायर फायनल डिसिजन. पहिल्याच या सामन्यामध्ये अतिशय नाट्यपूर्ण घडामोड, सीमारेषेवर झेल घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू हा झेल सुटला, परंतु हा सीमारेषेच्या जरी आज चेंडू पडलेला असला तरी फलंदाज हा सीमारेषेच्या जवळ असल्या कारणानं थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. षटकार आहे हे पाहण्यासाठी. आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की या अशा प्रकारच्या झटपट क्रिकेटमध्ये जे खेळलं जातं त्यामध्ये एक एक धावेला अतिशय महत्त्व असतं आणि एका धावेमुळे, एका षटकारामुळे, एका षटकामध्ये, एका चेंडूमुळे सामन्याचा नूर पलटला जातो. त्यामुळे हा खेळ थांबलेला आहे. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूयात. संघाची धावसंख्या आतापर्यंत 35 झालेली आहे. 1 बाद 35. अंपायर डिसिजन. आणि हा षटकार दिलेला आहे पंचांनी. षटकार पंचांनी घोषित केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या या घटना सामन्याचा उत्साह वाढवत असतात, सामन्यामध्ये मनोरंजन वाढवत असतात, प्रेक्षकांना प्रेक्षणीय सामने पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या घटना खूप महत्त्वाच्या असतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय आणि खेळाला पुन्हा सुरुवात होतीये. उजव्या यष्टीच्या बाहेर जोरात मारण्याचा प्रयत्न केलाय. स्वीपरला 1 धाव मिळतीये. या अगोदर जो षटकार होता हा षटकार अतिशय नाट्यपूर्ण षटकार होता. त्यांनी जो क्षेत्ररक्षकांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल त्यांच्या हातातून सुटला, परंतु एक पाय सीमारेषेच्या बाहेर होता आणि चेंडू त्यांच्या अंगावर पडला होता, बॉडी टच होता. त्यामुळे हा पंचांनी षटकार घोषित केलेला आहे. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा. षटक संपलेले आहे. 1 बाद 42. संघाला आवश्यकता आहे 27 धावांची. 24 चेंडू 27 धावा. रिचा टायटन यांचा हा सुरुवातीचा सामना आहे. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी त्यांना आवश्यकता आहे ती 27 धावांची. एकच फलंदाज बाद झालेला आहे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी अजय गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया वेळ वाया घालू नका. यानंतर अजून 8 सामने बाकी आहेत, 7 सामने बाकी आहेत. प्रत्येक सामना 8 षटकांचा आहे. अजय गोलंदाजीसाठी तयार होते, परंतु त्यांचा बॉलिंग रनअप थोडासा चुकला असावा, म्हणून परत एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. जोरदार फटकायचा आहे. चेंडू पुढे आलेले आहेत, परंतु फलंदाज पुढे येतोय म्हटल्यानंतर चेंडू अलीकडे आपटलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव निघत नाहीये. आतापर्यंत चांगली सुरुवात केलेली आहे. संघाची 1 बाद 42 धावा झालेल्या आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट ऑप्शनच्या बाहेर. फलंदाज ऑप्शनच्या उजव्या यष्टीच्या बाहेर आलेले होते. मारण्याचा काही प्रयत्न केला नाही. कुठल्याही प्रकारे चेंडू खेळले गेलेले नाही. त्यामुळे पंचांनी हा चेंडू काही अतिरिक्त म्हणून घोषित केलेला नाही आहे. 2 चेंडू झालेले आहेत. जोरात मारलेला आहे. मिड विकेटच्या डोक्यावर जातोय का पायचा नाही. फलंदाज झेल बाद होता वाचलेले आहे. ते झेल सुटलेला आहे. या सामन्यातला हा दुसरा झेल सुटलेला आहे. पहिला झेल यष्टिरक्षकांकडनं सुटलेला होता आणि आता मिड विकेटला सुटलेला आहे. हा महत्वाचा झेल होता. ज्या वेळेला 68 धावा
सामन्याला पुन्हा सुरुवात होतीये. हा, चौकार आणि षटकाराच्या वेळेला फलंदाज बाद झाला तर वाजवायचंय. आणि हा मात्र मिसफिल्ड होतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. चौकार. हा चौकार गेलाय. संघाची संख्या 47 धावा, एक बाद 47. परत खेळून काढलाय. पॉइंटला एक धाव मिळतीये. थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे या सामन्यामध्ये. आतापर्यंत 2 झेल सुटलेत, एक मिसफिल्ड होऊन एक चौकारही गेलेला आहे. फुलटॉस मिड विकेटला खेळून काढला. एक धाव मिळते, दुसरी धाव मिळणार आणि आज चौकार. मी आपल्याला मागाशीच म्हटलं की या मास्टर ब्लास्टर संघाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा करणं आवश्यक आहे. कारण 68 धावा आपल्या संघाच्या असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं, उत्तम झेल घेतले गेले तर कॅचेस विन मॅचेस. 18 चेंडूंमध्ये 17 धावा. आता जे आवश्यकता आहे धावांची, ही 17 धावांची आवश्यकता आहे आणि जे टार्गेट आहे, टार्गेट पूर्णपणे आता आवाक्यामध्ये आलेलं आहे. हो बोल. खडकी आणि कोण आहे? खडकी आणि कोण आहे? यानंतरचा सामना खडकी रॉयल्स आणि सिंहगड मावळा या 2 संघांच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. सिंहगड मावळा आणि खडकी रॉयल्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लेइंग 11 जे खेळाडू आहेत त्यांची नावं सांगण्यासाठी, माहिती देण्यासाठी पाठवायचं आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला जातोय, बॅटीच्या पट्ट्यातनं हुकतोय. संघाची धावसंख्या आहे 53 धावा. 16 आहे. 17 चेंडूंमध्ये 16 धावा. 16 चेंडूंमध्ये 16 धावा. आणि हा षटकार जातोय का? पाहायचंय. परत एकदा मात्र चांगला प्रयत्न होता प्रशांत यांच्याकडनं. किमान षटकार वाचवू शकले असते, परंतु परत त्यांच्या हाताला लागला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे. चांगला प्रयत्न म्हणता येईल प्रशांत यांचा. या अगोदर ओमकार यांनी प्रयत्न केला होता, त्यावेळेला असंच झालं होतं. आणि हे 2 षटकार मात्र संघाला महागात पडतील असं वाटतंय. म्युझिक. स्टॉप. एक नंबर. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात येते, परंतु चेंडू बॅटीतनं आणि पायातनं हुकलेला आहे. त्यांना मिड विकेटच्या डोक्यावरनं मारायचं. ऑप्शनच्या बाहेर आले होते, शफल झाले होते. परंतु अशा प्रकारचे फटके जे या आधुनिक क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत ते अतिशय मनोरंजनपूर्ण खेळ. 59 धावा झालेल्या आहेत. फक्त 10च धावांची आवश्यकता आहे. आता ही धाव सोडून 9 धावांची आवश्यकता आहे. 60 धावा झाल्यात, एक बाद. हॅलो
खेळून काढलाय तो, पॉइंटला एक धाव मिळते, एक चोरटी धाव, चांगली धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या 61 धावा झालेल्या आहेत. 1-61, 8 धावांची आवश्यकता आहे. षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि संघाला 8 धावा 4 षटकांमध्ये पाहिजेत. अतिशय चांगलं नियोजनपूर्ण योजनाबद्ध खेळ, आक्रमक खेळ रुचा टायटन यांच्याकडनं. 12 चेंडू आणि 8 धावा. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजय पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अजूनही होप्स आहेत. एखादं षटक, 1-2 फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न आहे मास्टर ब्लास्टर संघाचा. 2 दुर्दैवीरित्या षटकार गेले होते. परत खेळून काढलाय, पॉइंटला एक धाव मिळते. एक बाजू मात्र लढवलेली जाते हर्ष यांच्याकडनं. संघाची धावसंख्या 62, 7 धावांची आवश्यकता. 7 धावा हव्यात जिंकण्यासाठी. 9 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. 62 धावा झालेल्या आहेत संघाच्या. फुलटॉस आणि हा कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं मारलेला आहे 4 धावांसाठी. म्युझिक. स्टॉप. 66 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 66. 3 धावा पाहिजेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जोरात आपटलेला आहे आणि संघाची धावसंख्या 66 धावा आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. फक्त आता औपचारिकता तेवढी बाकी आहे असं म्हणायला पाहिजे, कारण अजून 9 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. अजून यानंतर 1 षटकाचा खेळ बाकी आहे ऑप्शनच्या. जोरदार फटका मारलेला आहे कव्हरच्या मधनं. 2 धावा. संघाची धावसंख्या 68 धावा आणि आता बरोबरी झालेली आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. खडकी रॉयल उत्कर्ष प्लेइंग 11 सांगायला यायचंय. उत्कर्ष प्लेइंग 11 अमर प्लेइंग 11. आणि अतिरिक्त धाव संघ जिंकलेला आहे रुचा टायटन. गतविजेते रुचा टायटनने हा सामना जिंकलेला आहे. रुचा टायटन प्लीज 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 बाहेर या, बाहेर या, बाहेर या. सेलिब्रेशन बाहेर करा, बाहेर करा, बाहेर म्युझिक बाहेर करा प्लीज प्लीज. दादा आधीच घेऊन ठेवा ना इकडे दादा.